जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबईमध्ये शिंदे सेना भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये झालेल्या युद्धाच्या नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईमध्ये तातडीची बैठक. मुंबईतून शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी, गुड न्यूज. उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना अतिशय आनंदाची बातमी. शिवसैनिक मुंबईतच नाचू लागले. मित्रांनो, बघूया सविस्तर महत्वाची बातमी मुंबईतून आली. ठाकरेंच्या शिवसेनेसाठी उद्धव ठाकरेंनी बैठकीमध्ये घेतलाय सगळ्यात मोठा निर्णय. तर शिंदे सेनेला मात्र राज्यात केंद्रात जबरदस्त धक्का. मित्रांनो, काय घडलंय बघूया सविस्तर अपडेट. महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंनी साधलंय परफेक्ट टायमिंग आणि शिंदे सेनेला महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतलेला हा निर्णय अतिशय महत्वाचा. भारतीय जनता पार्टीची ठाकरेंना साथ, तर शिंदे सेना मात्र वाऱ्यावरती. बघूया सविस्तर महत्वाची बातमी. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मुंबईत उधळला गुलाल. नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे? मित्रांनो, बातमी शेवटपर्यंत जाणून घेऊया. आपण जर शिवसैनिक असाल, तर आपण जर उद्धव ठाकरेंना मानणारे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल, तर नक्कीच खाली कमेंट बॉक्स मध्ये आपलं स्वतःचं नाव लिहायला विसरू नका. सोबतच आपल्या जिल्ह्याचं नाव देखील लिहायला विसरू नका. मित्रांनो, ही बातमी शिवसैनिकांसाठी राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी आनंदाची बातमी. तर बातमीकडे वळण्यापूर्वी बघूया मित्रांनो काय घडलंय महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आज आपण विधानसभेमध्ये सुरुवातीला पाहिलं, एकनाथ शिंदेच्या आमदारांना, मंत्र्यांना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि पोलिसांनी चोपलंय. या हाताला 4 पोलीस, त्या हाताला 4 पोलीस, पायाला 4 पोलीस आणि संपूर्ण अंगावरती मार लागलाय असं म्हणत आज शंभूराज देसाई यांनी विधानसभा गाजवली. मंत्र्यांना मारण्या इतपत भाजपच्या कार्यकर्त्यांची मजल जाते, अशा स्वरूपाचा तिखट वार शिंदे सेनेच्या नेत्यांनी थेट केलाय, तो म्हणजे भाजपवरती. यावेळी एकनाथ शिंदे देखील संतापलेले बघायला मिळाले. दुसरीकडून मित्रांनो, भाजपचे नेते देखील आता शिंदेच्या शिवसेनेला तोडीस तोड उत्तर देत होते. सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील बघत राहिले होते नेमकं काय घडतंय. मात्र मित्रांनो, एकनाथ शिंदेंनी तातडीने निर्णय घेतला आणि आपल्या आमदारांची बैठक बोलवली. आमदारांच्या बैठकीमध्ये मित्रांनो निर्णय झाला. आमदार संतापले, मंत्री तीव्र संतापले. यांच्यासोबत सत्तेत राहून फायदा काय? सत्तेतून बाहेर पडा किंवा आम्ही सगळे राजीनामा देतो, असा थेट इशारा मंत्र्यांनी आमदारांनी एकनाथ शिंदेना दिला. शिंदेंनी देखील प्रचंड नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या भूलथापांना, अशा प्रकारच्या नेत्यांना घाबरायचं नाही. भाजपला तर मुळीच घाबरायचं नाही. शिंदेंनी थेट आपल्या आमदारांना सांगितलं, यापुढे तोडीस तोड उत्तर द्यायचं, कोणालाही घाबरायची कारण नाही. आपल्यामुळे सत्तेत भाजप आहे, त्यांच्यामुळे आपण सत्तेत नाही, असं एकनाथ शिंदेने थेट भाजपला इशारा दिला. इकडून आमदार देखील संतापले होते, मंत्री देखील संतापले होते. सत्तेच्या बाहेर पडण्याचा त्यांनी इशारा दिला होता. मात्र पडणार कसं? कारण की गुलाम झालेत या सत्ताधाऱ्यांचे. जर का सत्तेतून बाहेर पडले तर ईडी चौकशी, इन्कम टॅक्स चौकशी, सीबीआय चौकशी, सगळ्या चौकशा मागे लागतील. म्हणून एकही नेता बोलायला तयार नाही, मात्र मार खायला देखील तयार आहेत. सोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याने देखील काल साताऱ्यामध्ये मार खाल्ला. एकनाथ शिंदेच्या नेत्यांनी मार खाल्ला, सोबत अजित पवारांच्या नेत्यांनी मार खाल्ला. मार खायचा, परंतु सत्तेतून बाहेर पडायचं नाही, हे या नेत्यांनी जर ठरवलं असेल तर मित्रांनो, महाराष्ट्र नेमका चाललाय कुणीकडे? एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा, एकनाथ शिंदेचा स्वाभिमान कुठे गेला, असा महाराष्ट्र प्रश्न विचारतोय. सोबत मित्रांनो नेमकं काय घडलंय? तर इकडे महाराष्ट्रामध्ये या सगळ्या प्रकरणाची रेलचेल सुरू असतानाच इकडे मात्र मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांनी सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय. शिवसैनिकांसाठी मित्रांनो हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. एकनाथ शिंदे भाजपवरती संतापले आहेत. एकनाथ शिंदे भाजपच्या मंत्र्यांवरती संतापलेले आहेत. पोलिसांच्या बळाचा वापर करून महाराष्ट्रात शिंदे सेनेला संपवण्यासाठी खूप मोठा प्लॅन आखला जातोय, असं थेट म्हटलं जातंय. परंतु मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात चाललंय काय? तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दुहेरी गटामध्ये गाठायचं आणि त्यांना संपवायचं हा प्लॅन भाजपने सुरू केल्याची चर्चा सध्या तरी मुंबईमध्ये सुरू झाली. शिंदे सेनेला डावलण्याचा प्रयत्न केला जातोय, असा थेट आरोप शिंदेकडून केला गेला. मात्र मित्रांनो, आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या आमदारांनी मात्र भाजपला आणि शिंदे सेनेला मुंबईत घेरलं. उद्यान भवनामध्ये दोन्ही पक्षांना उघडं पाडलं. अरे, सत्तेच्या बाता मारता, एकत्र राहता आणि मार खाता, कुठे गेला तुमचा स्वाभिमान, असा थेट आरोप शिवसेनेकडून केला. मात्र मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी आज मुंबईमध्ये आपल्या खासदारांची बैठक घेतली आणि बैठकीमध्ये सगळ्यात मोठा निर्णय झाला. सध्या
सध्या दिल्लीमध्ये लोकसभेचं अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनादरम्यान सगळेच खासदार दिल्लीमध्ये उपस्थित मात्र ठाकरेंनी तातडीची बैठक मुंबईमध्ये बोलावली. कारण एक होतं, शिंदेचे अनेक नेते बोलायचे की उद्धव ठाकरेंचे खासदार आमच्या संपर्कामध्ये आहेत. मात्र मित्रांनो, याला कोणत्याही प्रकारचा दुजोरा कुणी दिला नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांची बैठक बोलावली आणि बैठकीमध्ये मोठा निर्णय झाला गेला. मित्रांनो, खासदारांनी आपली नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रामध्ये झालेल्या या स्थानिक लेवलच्या निवडणुकांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये आपणाला पक्षाकडून म्हणावं तसं सहकार्य मिळालं नाही, अशी थेट नाराजी खासदारांनी आपल्या पक्षप्रमुखांकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. आणि तिथूनच मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी लागलीच सूत्र कामाला लावली. आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शिवसेना वाढवायची, आपल्याला शिवसेना पुन्हा एकदा उभी करायची, शिवसेनेचं संघटन मजबूत करायचंय. पुन्हा एकदा शिवसेनेचं संपूर्ण संघटन मजबूत करून महाराष्ट्रामध्ये पुन्हा आपल्याला भगवा फडकायचा आहे. कामाला लागा असे आदेश त्यांनी खासदारांना दिले. शिवसेनेत संपूर्ण संघटना बरखास्त करून पुन्हा नव्याने नियुक्त्या देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरेंचा दबदबा वाढवायचा आहे, असं म्हणत खासदारांना आपापल्या जिल्ह्यामधून नव्हे तर आपल्या आसपासच्या जिल्ह्यामधून देखील जबाबदारी देत ठाकरेंनी पुन्हा आपलं रणशिंग फुंकलंय आणि सामान्य शिवसैनिकांच्या मनगटामध्ये आपणच ताकद फुंका, असं म्हणत महाराष्ट्राचा लवकरच उद्धव ठाकरे दौरा करतील, आदित्य ठाकरे दौरा करतील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, गावागावापर्यंत शिवसेना पोहोचली असेल. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे लवकरच संपूर्ण महाराष्ट्र दौरा करतील आणि आपल्या शिवसैनिकांना पुन्हा एकदा प्रोत्साहन देतील, प्रेरणा देतील, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलंय शिंदे सेनेच्या विरोधात, भाजपच्या विरोधात. आतापासूनच आपण तयार करूया लोकसभेची, विधानसभेची, असं म्हणत संपूर्ण शिवसैनिकांना त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात आनंदित केलंय. मित्रांनो, ही सगळ्यात मोठी घोषणा सामान्य शिवसैनिकांसाठी खूप महत्वाची होती आणि या घोषणेमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेना उभी राहील, हे या अंदाज कोणी व्यक्त करू शकत नाही. धन्यवाद.